श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, कुलदेवता आणि कुलदेवी तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते. तुमच्या कुटुंबात येणाऱ्या सर्व अडी अडचणी, दुःख, संकट सगळं दूर करत असते. म्हणून कुलदेवतेची सेवा होणे हे अतिशय खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. कुलदेवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी ज्या आहे तर त्या करायला हव्या, ज्या अगदी करायलाच पाहिजे. की काही नाही करायला जमलं तरी देखील चालेल, पण या 5 गोष्टी ज्या आहेत तर त्या मात्र प्रत्येकाने कराव्या, जेणेकरून आपल्या कुटुंबात सुख शांती नांदते, कुटुंबातील सदस्यांची उत्तरोत्तर प्रगती होते आणि कुटुंब कल्याण होत असतं. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावरती मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते. म्हणजेच काय तर आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. ती देवता म्हणजे कुलदेवता, कुलदेवी. ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं. ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं, तर आपल्या कुलाची देवता ही आपलं रक्षण करणारी असते, आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना करणं अतिशय अत्यंत आवश्यक असतं. मुलांची शिक्षण असतील, लग्न असतील, आपल्या घरातील आजारपण असतील, तर या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणं, कुलाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुलाची आई, आपल्या कुलाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा उपासना होणं ही तितकंच आवश्यक आहे. बरं, त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही, तर या 4 ज्या गोष्टी आहेत त्या मात्र आपण करायलाच हव्या आपल्या कुलदेवीसाठी. आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी आपल्या घरामध्ये असायला हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम. पण जर काही जणांकडे टाक नसतील, आता कुणाच्या देवघरामध्ये टाक नसतील, कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो घरातल्या देवघरामध्ये ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही, तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा अर्चा सुद्धा आपल्याला करायची असते. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र हा असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करायची असते. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर तो मंत्र असा आहे, श्री महालक्ष्मी देवी नमः असा नामजप तुम्ही नियमित करायचा आहे. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता माहीत नसेल की काय कुलदेवता आहे आमची, आम्हाला माहीतच नाही, तर आम्ही काय जप करायचा, तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करायचा आहे. नामजप श्रद्धेने केल्याने कुलदेवतेचं नाव सांगणारं आपल्याला कुणी ना कुणीतरी नक्कीच भेटतं, असा कित्येक भाविक भक्तांचा, साधकांचा अनुभव देखील आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील हे जे अक्षर उच्चारताना थोडंसं लांब व्हावं, यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला प्राप्त होतो. आता वळूया 3ऱ्या गोष्टींकडे. 3री गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटी गोष्ट म्हणजे
वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आई भगवतीची देवीची ओटी अवश्य भरावी। आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळात भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात। आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते। कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती। आता तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। तर मित्रमैत्रिणींनो बघा, आता 5व्या गोष्टीकडे आपण जाऊया। मी मगाशी जसं तुमच्याशी म्हटलं तर तसं वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं, पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना ही एक गोष्ट बरोबर घेऊन जावी। कोणती आहे तर ती गोष्ट चला बघूया। जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ते कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या बरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न होईल, तिचा अखंड कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता, परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री तिच्या मूळ स्थानी जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या कुलदेवतेची सुद्धा पूजा करणे आवश्यक आहे। कुणाचे कुलदेव असतील, कुणाची कुलदेवी असेल तर कुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतात। तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवी देवतांची पूजा अर्चना करून घरातनं बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे, तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे। तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे, तुझा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू दे अशी प्रार्थना करून फूल अर्पण करून धूप दीप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे। तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 11 पोळ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गुळ डाळ वापरून हे 11 लाडू बनवायचे आहेत आणि या 2 पदार्थांसोबत पाव किलो गुळाची ढेप द्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये घ्यायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे। आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो त्यावेळी तिथेच मंदिरात का आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखविला जात असतो। परंतु आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे। मी मगाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही का? तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवीला अर्पण करा, त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल। ज्या वेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे। तिथे दर्शनाला गेल्यावरती पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य आई भगवतीला देवीला अर्पण करायचा आहे आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करता त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माते तू आमची रक्षण करती आहेस, आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू मनोभावे स्वीकार कर, तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण अगदी भक्तिपूर्ण मनाभावातून पूर्ण श्रद्धेने आई भगवतीला प्रार्थना करायची आहे। तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवीला ती करायची आहे। थोडा वेळ आता प्रसाद तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा आपल्या नातेवाईकांना द्यायचा। त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे। तर बघा, लक्षात घ्या की कुलदेवतेचं दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्या बरोबर आपल्या घरी येतो। ही अशी ज्याची श्रद्धा आहे त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात, बासुंदी मिळते, तेच देवीला अर्पण केले जातात। पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होते। मोठ्या हुद्द्यावर असणारा
मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घाले तर आईला काय वाटेल, पण तेच त्याच जागी जर मुलाने स्वतःच्या हाताने घरी अगदी दही भात सुद्धा बनवला किंवा वरण भात बनवलं तरी तो खाताना आईला किती आनंद होईल. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा नक्कीच वाहू लागतील, कारण आई प्रेमाची भुकेली आहे. तसंच देव सुद्धा आपल्या प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण ईश्वर सुद्धा प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच कुलदेवीला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना आवर्जून प्रसाद वाटायचा आहे. नक्कीच तुमच्यावर तुमची कुलदेवी प्रसन्न होईल. जय तुळजा भवानी माता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.